नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। खेडमधील पोसरे बौद्धवाडीत सुरू असलेलं रेस्क्यू ऑपरेशन 96 तासानंतर थांबलंय। 17 जणांपैकी 16 मृतदेह एनडीआरएफच्या हाती लागलेत आणि त्या 17मधील एकाला मृत घोषित करण्यात आलेलं आहे। हे रेस्क्यू ऑपरेशन थांबल्यानंतर गावकऱ्यांच्या आशा संपल्या। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। खेडमध्ये दरड कोसळण्याचा अजूनही धोका असल्याने एनडीआरएफची तुकडी आणखी काही दिवस खेडमध्ये थांबणार आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रकांत बनकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, तुम्ही त्या ठिकाणी आहात, तुमच्या समोर आता या क्षणाला काय चित्र आहे? 96 तास या ठिकाणी ज्या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले जे 17 जण होते त्यांना शोधण्याचं काम जे होतं ते चालू होतं। 2 दिवसापूर्वीपासून या ठिकाणी शोधकार्याला मोठा वेग आला होता, कारण त्या ठिकाणी मोठमोठ्या मशिनरी ज्या आहेत या त्या ठिकाणी गेल्या होत्या। भारतीय सैन्य दलाची एक तुकडी देखील एनडीआरएफ सोबत त्या ठिकाणी गेली 96 तास या ठिकाणी काम करत होती आणि 17 पैकी 16 जणांचे जे मृतदेह आहेत ते आता त्या ठिकाणी बाहेर काढलेले आहेत मातीच्या ढिगाऱ्यातून आणि एक मृतदेह आहे जो आहे अडकलेला याच्यामध्ये त्याला मृत घोषित करण्यात आलेला आहे, अशी माहिती आपल्याला उपविभागीय अधिकारी आविष कुमार सोनोने यांनी दिलेली आहे। आणि आता जे रेस्क्यू ऑपरेशन आहे जे गेल्या 96 तासापासून सुरू होतं ते आता थांबवण्यात आलेलं आहे। मात्र खेडमध्ये दरड कोसळण्याच्या घटना पोसरे बौद्धवाडी बरोबरच त्या ठिकाणी पोसरे सडेवाडी या ठिकाणी देखील घडलेली आहे। त्याचबरोबर बिरमणी या ठिकाणी देखील मोठी ते 2 दिवसापूर्वीच त्या ठिकाणचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते देखील थांबवण्यात आलं होतं। तिथे देखील 2 जणांचा मृत्यू झाला होता, परंतु जरी आता रेस्क्यू ऑपरेशन दोन्ही ठिकाणचं संपलेलं असलं तरी सुद्धा एनडीआरएफची तुकडी जी आहे ही काही दिवस अजून या ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याचं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। 17 पैकी एक व्यक्तीचा एक व्यक्ती जी आहे ती अजून या ढिगाऱ्याखाली अडकल्याचा भीती आहे, मात्र ते आता त्या व्यक्तीला मृत घोषित केल्याचं आपल्याला उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। आणि तुर्तास हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे आता संपवण्यात आल्याची माहिती आपल्याला शासनाकडून देण्यात आलेली आहे। 23 तारखेला मध्यरात्री पोसरे बौद्धवाडीच्या वरती जो डोंगर आहे तो मोठा भाग खचून 8 घरं जे आहेत या 8 घरांवरती 8 घरं त्या ढिगाऱ्याखाली गेली होती। त्यापैकी 6 कुटुंब आहेत, त्या 6 कुटुंबातले 17 जण या ठिकाणी जे ढिगाऱ्याखाली अडकले होते आणि त्यांचे 16 जणांचे जे मृतदेह आहेत हे आता बाहेर काढलेले आहेत। आज खरं तर काल रात्री 16 जणांचे मृतदेह बाहेर काढले होते, परंतु एका व्यक्तीचा शोध जो होता तो गेल्या 24 तासापासून सुरू होता, मात्र त्याला आता मृत घोषित करण्यात आलंय। नक्कीच धन्यवाद चंद्रकांत, तुम्ही दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। रायगडमधील तळीये गावात दरड कोसळून 84 जणांचा मृत्यू झालाय। 22 जुलैच्या अतिवृष्टीचा सर्वात मोठा फटका या तळीये गावाला बसलाय। दरड कोसळून हे सारं गाव मातीमोल झालंय। आता केवळ मातीचे ढिगारे या गावात दिसतायत आणि या दुर्घटनेत जे गावकरी बचावले आहेत त्यांच्या मनातील या कटू आठवणी पुसणं कठीण आहे। आता या बचावलेल्या गावकऱ्यांसमोर पुन्हा आपला संसार नव्यानं उभं करण्याचं आव्हान आहे। कुणी आपली आई गमावली आहे, तर कुणी बाप, तर कुणी पोटची पोर। या दरडीत सगळं हिरावलं गेलंय। या गावकऱ्यांची आर्थिक हानी मदतीने भरून निघेलही, पण त्यांनी जी रक्ताची नाती गमावली आहे त्यांचं काय? जे बचावले त्यांचा हंबरडा अंगावर शहारे आणणारा आहे। जाणून घेऊयात तळी येथील गावकऱ्यांच्या व्यथा। तर आपण पाहतोय तळीयेमध्ये मोठी दुर्घटना घडली होती आणि या दुर्घटनेत 84 जणांचा मृत्यू झालाय। 22 जुलैच्या अतिवृष्टीचा सर्वात मोठा फटका तळीये या गावाला बसलाय। दरड कोसळून हे सारं गाव मातीमोल झालंय आणि आता केवळ मातीचे ढिगारे या ठिकाणी आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो।